गोंदिया जिले के बयोटोला गांव में पेयजल संकट गहरता जा रहा है। सौर ऊर्जा आधारित जल योजना 2 साल से बंद पड़ी है, जबकि जल जीवन मिशन भी अधूरा है। परेशान ग्रामीणों ने प्रशासन से तत्काल समाधान की मांग की है। गोंदिया जिले के देवरी तहसील अंतर्गत भोयरटोला गांव में पानी की समस्या विकराल रूप ले चुकी है। गांव में शुरू की गई सौर ऊर्जा आधारित लघु जल आपूर्ति योजना पिछले 2 वर्षों से बंद पड़ी है, जिससे ग्रामीणों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। ग्राम पंचायत द्वारा रखरखाव और मरम्मत में लापरवाही के कारण यह स्थिति बनी हुई है। जल जीवन मिशन के तहत पाइपलाइन बिछाई गई, लेकिन कई घरों तक पानी नहीं पहुंच रहा। महिलाएं सुबह से ही हैंडपंप पर लंबी कतारों में खड़ी नजर आती है, जिससे विवाद की स्थिति अभी और भी बढ़ रही है। ग्रामीणों का आरोप है कि मरम्मत के लिए फंड उपलब्ध होने के बावजूद काम नहीं किया जा रहा। लोगों ने प्रशासन से तुरंत योजना दुरुस्त कर नियमित जलापूर्ति शुरू करने की मांग की है। ह्या गावामध्ये म्हणजे भोयरटोला गाव आहे हा, आणि इथं पाण्याची खूपच समस्या आहे। माझा जन्म इथलाच आहे। आधीपासून मी बघतो तर इथं तर पाण्याची समस्या आहे, पण आता जसं म्हणजे सुधारित झालं नाही का जिकडे तिकडे, त्याप्रमाणे पाण्याची समस्या घरोघरी व्हायला पाहिजे। प्रत्येक गावी आम्ही बघतो, कुठं जातो तर तिथं तर पाण्याची घरोघरी सुविधा झाली आहे। आणि इथं ग्रामपंचायतला पण सांगतात की पाणी बाबा आमच्या घरी नाही आहे, इथं अशी समस्या आहे, तर म्हणजे हो म्हणून ते टाळून देतात। त्यांचा उपयोग करत नाही। ते जलसुविधा बनवले आहे, ते बोर केलेली आहे, त्यालाही काही मोटार वगैरे लावत नाही। आणि आम्हाला एवढ्या दूर 6-6 डबक्या सायकलला लावून आम्ही पाणी नेतो घरी। त्यामध्ये अशीच समस्या आहे। गेल्या माझे लग्न होऊन गेल्या 26 वर्षापासून मी इथं राहत आहे, तर एकही दिवस असा चुकला नाही की मी सायकल घेऊन सायकलला ते पिपे किंवा ते कॅन वगैरे लटकवून पाण्याला यावं लागते। इकडे एवढ्या 100 मीटर दूर आहे माझं घर, तर तेवढ्यात लांब इकडे यावं लागतं आणि नंबर लावावं लागतं। घरी 2 तासाच्या नंतरच जावं लागते। जलजीवनचे काम झालं आहे तर ते अपूर्णच पडलेलं आहे। बोरवेल खोदली आहे, पण ते तिथं मोटार वगैरे लावली नाही आणि हे नळ पण लावून दिले आहे घरोघरी, त्या नळाला पण पाणी बंदच आहे। याची तक्रार झाली आहे। काय बोलले काय अधिकारी? ग्रामपंचायतला पण बोलले, पण ते म्हणत आहेत हो आता 6व्याच्या नंतर करणार, मग म्हणतात की दिवाळीच्या नंतर करणार, हो आम्ही आता 4थ्या महिन्यात करणार, मग म्हणतात की मार्च एंडिंग होऊ द्या मग नंतर करू, असे तसे ते बोलत राहतात। म्हणजे ते बोलून ते निघून जातात।